सो व्हॉट इज अ ब्युटी फॅमिली अँड गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर आज आपण सकाळी जिमला जाणार नाही आहे, कारण काल रात्री आपण डिनरला फॅमिलीबरोबर बाहेर गेलेलो. सो तिकडून यायला आम्हाला थोडासा वेळ झाला आणि रात्री झोपायला वेळ झाल्यामुळे सकाळी मी पण थोडंसं लेटनं उठलो आहे. कारण मी आज 8ला उठलो आहे आणि आत्ता लिटरली 8:30 किंवा 8:45 वाजत आल्यात. तर आज जिमला सकाळी जाणार नाही, कारण जो काय स्टडी असेल तो सकाळी मी सगळं आवरून घेणार आहे. कारण दुपारी मला चर्चमध्ये सुद्धा जायचं आहे. कारण उद्यापासून ना 4 दिवस आमच्या चर्चमध्ये स्पेशल मीटिंग होणार आहे, 23, 24, 25, 26. तर बाहेरून आमच्या इथे पास्टर येणार आहेत. सो चर्चमध्ये जायचं कारण एकच आहे आज, कारण तिथे जी हेल्प लागणार आहे ते आम्हाला करायला जायला लागणार आहे. कारण परवा दिवशी पण आम्ही गेलो होतो दुपारी, पप्पा आणि मी. तर तिथे त्यांचे जे काही किचन वगैरे होते ते सगळं आम्ही क्लीन करून आलोय. आज बघूया काय आज काम आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून त्या मीटिंग चालू होणार आहेत. आणि त्या मीटिंगची जी टायमिंग असणार आहे ती सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. तर ह्या मीटिंगमध्ये आम्हाला लंच ब्रेक आणि टी ब्रेक हे 2 ब्रेक असणार आहेत. जसं की तुम्हाला म्हटलं मी बाहेरून पास्टर येणार आहेत, तर ते जे पास्टर असतात ते आउट ऑफ महाराष्ट्र असतात. तर त्यांची जी लँग्वेज असते किंवा केरळची वगैरे असल्यामुळे त्यांची जी लँग्वेज असते ती वेगळी असते. सो त्यांना ट्रान्सलेट करण्यासाठी आमच्या चर्चमधला एक मेंबर असतो. सो आमच्या चर्चमधले एक ब्रदर असतात, तर ते ब्रदर किंवा अंकल असतील ते ट्रान्सलेट करतात आणि खूप चांगल्या प्रकारे ट्रान्सलेट करतात. खरंच त्यांना रिस्पेक्ट आहे. तर ही जी मीटिंग असते ती खूप माझ्यासाठी नॉस्टॅल्जिक आहे, कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये मी 3 किंवा 4 वेळा ह्या मीटिंग्स अटेंड केल्यात, मी आणि माझ्या फॅमिलीनं. ॲक्च्युली माझी मम्मी खूप अगोदरपासून ह्या मीटिंग अटेंड करत आल्या. सो ह्या मीटिंगमधून आम्हाला खूप वेगळं काय काय शिकायला मिळते, कारण जे पास्टर येतात बाहेरून ते खूप वेगळे नवीन नवीन चॅप्टर्स, नवीन नवीन सब्जेक्ट्स बायबलमधून आम्हाला सांगायला येतात. सो बघूया, ह्या मीटिंग खूप चांगल्या होतील आमच्यासाठी आणि खूप काही नवीन शिकायला मिळणार आहे. सो जसं मी तुम्हाला म्हटलं की संध्याकाळी आपण जिमला जाणार आहे, तर त्याच्या आधी आपण आपल्याला अभ्यास करून घ्यायला पाहिजे. सांगायचं काय आपण काय त्याच्याकडे बांध द्यायचं, त्याला गुंडी असते.